मला तर काही कळनाच झालंय. आता कुठे शोधायची याची नवरी? बाबा हो, जेमतेम 20 ते 25 मिनिटं मिळतात बोलायला. राघव, आदिती. त्यातली पहिली 5 मिनिटं जातात हॅलो, काय? नंतरची 5 मिनिटं कम्फर्टेबल होण्यात, हो. उरलेल्या 10 मिनिटात आयुष्यभराची जोडीदार कशी निवडायची मी? लग्नाच्या पिचवर ना मी राहुल द्रविड आहे. सेट व्हायला वेळ लागतो मला. ही कांदे पोह्यांची T20 झेपत नाहीये मला. आणि होम पिच असेल तर म्हणजे नवीन बायोडाटा पाठवलाय. मानसी मोहिते, CA. मी काय सांगतोय ना ते नीट ऐक हं. खूप आनंदी होऊ नकोस. लगीन घटिका ही समीप आली. समजा मी जर असं म्हटलं, आपण हे सगळं डेवनलाच का डिस्कस करतोय? मनासारखी ही वधू मिळाली. मानसी नवी नवी गर्लफ्रेंड का आपली कॅज्युअल? माझं स्थळ आलंय त्यांना. नजरेची डिलिंग झाली, प्रेमाची फिलिंग आली, लय भारी पेरिंग झाली आणि ही जोडी मॅचिंग झाली. बाबा, एखादा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे का ओळखीत? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह का? काय झालं? अहो, ही मुलगी खोटारडी वाटावी इतकी परफेक्ट आहे. माझी सवयच आहे. समजूतदार आहे, तुम्ही प्लीज सावकाश जा हा. सेन्सिबल आहे, निघेल मार्ग काहीतरी. किशोरची फॅन आहे आणि कॉफी तर असली भन्नाट बनवते ना. लक्ष्मीच भेटली आमच्या भाऊला. मला तर सिरियसली डाऊट यायला लागलाय. सोन्यानं नटलेली, मोत्यानं थटलेली, रूपानं भिजलेली. Congratulations. तुम्ही विचारत होतात ना की मला बॉयफ्रेंड कधी का नव्हता म्हणून. कधी कोणी कोणी मुलगा भेटलाच नाही आजवर. सोन्यानं नटलेली, मोत्यानं थटलेली, रूपानं भिजलेली, बोर बघा ही आली, आली नवरी, आली, आली सुंदर सुंदरी. एक सरप्राईज आहे. बाबा, ही मुलगी मला घरात नकोय. आयुष्यभर सोडा, 1 मिनिट सुद्धा नकोय. या मुलीबरोबर माझं जमणं अशक्य आहे. इम्पॉसिबल. आईची जय हिच्या. ही तर फक्त सुरुवात आहे.